राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला आहे। या विजयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। 2017 पेक्षाही मोठी उडी भाजपने यंदाच्या निवडणुकीत मारली आहे। महायुतीतल्या मित्र पक्षांनीही चांगल्या जागा मिळवल्या आहेत। आमच्या कामावर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचं फडणवीस म्हणाले आहेत। साधारण आपण बघितलं तर जवळपास या ठिकाणी 60 ठिकाणी भाजप नंबर 1 वर आहे। छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा। शिवसेना 2 ठिकाणी नंबर 1 वर आहे, रत्नागिरी आणि रायगड। राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये नंबर 1 वर आहे आणि जिथे तीनही पक्ष एकत्रित लढलो अशा कोल्हापूर आणि लातूरमध्ये देखील आम्हीच नंबर 1 वर आहोत। महायुतीच नंबर 1 वर आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय चांगला अशा प्रकारचा हा कल समोर आलेला आहे। साधारणपणे आपण 125 पंचायत समितीचा जर कल बघितला तर या 125 पैकी साधारणपणे 50 या पंचायत समिती भारतीय जनता पक्षाकडे असतील, 26 शिवसेनेकडे असतील, 23 राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील। बाकी मग आपण विचार केला तर एक 7 ते 8 काँग्रेसकडे, 7 ते 8 शरद पवार यांच्या पार्टीकडे आणि उबाठाकडे 5 अशा पद्धतीची आत्ताची परिस्थिती आहे। त्यामुळे इथे देखील आपण जर विचार केला तर महायुतीला 125 पैकी 100च्या वर पंचायत समिती जिंकता आलेल्या आहेत। मला असं वाटतं की मुळामध्ये विरोधकांमध्ये जी लढण्याची एक शक्ती पाहिजे किंवा लढण्याची जी इच्छाशक्ती पाहिजे त्या इच्छाशक्तीचा कुठेतरी अभाव दिसतोय। शेवटी विरोधी पक्षात काम करत असताना जनतेमध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं, जनतेचा आवाज बनावा लागतो। पण विरोधी पक्ष हा केवळ माध्यमांमध्ये दिसतो। विरोधी पक्ष कुठेही जनतेत दिसत नाही। तो जोपर्यंत माध्यमांमध्ये आहे तोपर्यंत जनता त्यांच्यासोबत जाणार नाही।